मी सुवर्णा. दुपारचे 4 वाजलेत. काही महत्त्वाच्या बातम्या बुलेटिनमध्ये बघूया. सुरुवातीला बिहारमधून बातमी. बिहारमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार सुशील कुमार मोदी यांनी केलेल्या वक्तव्याची बातमी सुरुवातीला बघूया. एनडीएशी युती तुटल्यामुळे सुशील मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ज्यांनी भाजपशी विश्वासात केला त्यांना भाजपनेही तोडलं असं सुशील मोदी म्हणाले. तर हे बोलताना त्यांनी शिवसेनेचंही उदाहरण दिलं. मात्र त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटलेले पाहायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सुशील कुमार मोदी यांच्या वक्तव्याचा आधार घेत भाजपवर टीका केली आहे आणि त्यानंतर पवारांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. बीजेपी ने जितना सम्मान दिया उतना सम्मान कभी उनको राजद कांग्रेस में नहीं मिल सकता है। और सम्मान के साथ जिस प्रकार से उन्होंने धोखा दिया वो करें कि हमारी पार्टी को तोड़ा जा रहा था। बीजेपी ने आज तक कभी भी अपने किसी सहयोगी को धोखा नहीं दिया। हम लोगों ने उन्हीं लोगों को तोड़ा जिन लोगों ने हम लोगों को धोखा दिया। चाहे वो अगर महाराष्ट्र के अंदर शिवसेना जिसका समझौता था बीजेपी के साथ और शिवसेना ने जब धोखा दिया तो उसका परिणाम भुगतना पड़ा। स्वच्छ होते जी नितीश कुमारची तक्रार आहे की भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर जे असलेले मित्र पक्ष असतात त्यांना हळूहळू संपवतात. त्याचं उदाहरण पंजाबमध्ये अकाली दल हा एक मोठा पक्ष त्यांच्यावर होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा एक मोठा नेता त्यांच्याबरोबर होता. आज तो देश तो पक्ष जवळपास संपुष्टात त्या ठिकाणी आणला. बघा, आम्ही बिहारमध्ये आमचे 75 लोक निवडून आले आणि आरजेडीचे 42 लोक निवडून आले. तरीही जेडीयूचे 42 लोक निवडून आले तरी आम्ही नितीशजींना त्या ठिकाणी मुख्यमंत्री केलं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्रपक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खूप असला आणि म्हणून आता खरी शिवसेना आमच्या सोबत आली. नाही, ठीक आहे, आज नसेल तर उद्या येईल, त्याला काय अडचण आहे. शरद पवारांच्या आरोपाला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिलंय. ज्यांच्या पक्षाचा जन्मच दुसऱ्या पक्षाला फोडून झालेला असेल त्यांना भाजपबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असं शेलार म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेत द्वंद्व निर्माण झाल्याचं शेलार म्हणाले. तर बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार याला धनुष्यबाण चिन्ह मिळावं असंही शेलार म्हणाले. सुशील मोदीजींनी शिवसेनेचा उल्लेख केलाय, तुम्ही रोग केलाय असं म्हणाला आणि त्यामुळे जर केला असेल तर त्यात चूक आहे. शिवसेना आपापसातल्या द्वंद्वामध्ये फुटली. आमच्या बरोबर जर बाळासाहेबांची शिवसेना त्यावेळेला उद्धवजी जे बघत होते ती राहिली असती तर आपापसात द्वंद्व झाला नसतं, ते फुटले नसते. ही वैचारिक लढाई आहे, वैचारिक उठाव आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार तगला पाहिजे, राहिला पाहिजे, वाढला पाहिजे. ही भूमिका घ्यायला का लागली याचं आत्मचिंतन उद्धवजींनी केलं पाहिजे. सत्तांतरानंतर महाराष्ट्रात भाजप सत्तेत आली आहे. मात्र बिहारमध्ये भाजपला सत्तेबाहेर जावं लागलंय. त्यामुळे बिहार भाजपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदींनी नितीश कुमारांना इशारा दिलाय. हा इशारा देताना त्यांनी शिवसेनेला कसं फोडलं याचा दाखला दिलाय. यावर शिवसेनेनं प्रतिक्रिया देताना भाजपकडून सहकारी प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा डाव रचला जात असल्याचं म्हटलंय. परंतु दुर्दैवाने आज ह्या लोकशाहीला ग्रहण लागलेला आहे आणि संपूर्ण देशामध्ये एक पक्ष राजवट आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे ज्या ज्या राज्यामधल्या स्थानिक पक्षांनी भारतीय जनता पक्षाशी युती केली त्या सर्व स्थानिक पक्षांना संपवण्याचं काम केंद्रीय या भाजपाने केलेलं आहे. जे महाराष्ट्रात केलं तेच गोव्यामध्ये सुद्धा करतायत, तेच बिहारमध्ये होतंय, तेच झारखंडमध्ये होणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून स्थानिक पक्षांना संपवण्याचं जे कपट कारस्थान केलंय हे भारताच्या लोकशाहीला हितावह नाही. जेडीयू प्रमुख नितीश कुमारांनी 8व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
नितीश कुमार यांनी भाजपसोबत युती तोडत आरजेडीशी हातमिळवणी केली। आता ते लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या साथीने पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। बिहारच्या राजभवनाच्या राजेंद्र मंडपमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला। आज फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच शपथ घेतली। मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर करण्यात येणार आहे। जो वापस फिर वहीं चले गए। आज जहां पर जब था तो आप जरा सोचिए ना, हम लोग का 15 में कितना सीट जीते थे। आज जब इन्हीं लोगों के साथ चले गए तो क्या हुआ है, इसमें क्या स्थिति हुई थी। ये इबारत बिहार ने लिखी है, दो व्यक्तियों का शपथ ग्रहण नहीं है, बिहार का शपथ ग्रहण है और इतिहास ने आज नई करवट ली। आईना 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 देखना जरूरी है उनको। वो बिहार के मैंडेट का अपमान कर रहे हैं। आईना ना हो तो आईना भिजवाया जाए। पुढच्या बातमीकडे बोलूया। उद्धव ठाकरे बेसावध राहिल्यानंच महाराष्ट्रात भाजप पुन्हा सत्तेत आला असा टोला शरद पवारांनी लगावला। आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि ते अनेक वर्ष एकत्र होते। आज शिवसेनेची अवस्था तिचं डिव्हिजन करून दुबळी कशी करता येईल या संबंधीची आखणी ही भारतीय जनता पार्टीने केली आणि त्याला एकनाथ शिंदे आणि या लोकांची मदत झाली। त्यामुळे महाराष्ट्रातल्या शिवसेनेवर एक प्रकारचा आघात त्यांच्या एकेकाळच्या मित्र पक्षांनी केला आणि हेच चित्र बिहारमध्ये हे दिसत होतं। भाजपचं एक आणखी वैशिष्ट्य असतं, निवडणुकीच्या वेळेला एकत्र येतात आणि मित्र पक्षाचे लोक कसे कमी येतील याची काळजी घेतात। हे महाराष्ट्रातही घडलं, तेच चित्र बिहारमध्ये दिसायला लागलं आणि म्हणून बिहारचे मुख्यमंत्री वेळी सावध झाले आणि त्यांनी तातडीनं त्यांनी राजीनामा दिला। खाते वाटपाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय। आमच्या सरकारमधलं खाते वाटप हे माध्यमांनी दाखवलेल्या खाते वाटपापेक्षा पूर्णपणे वेगळं असेल असा दावा फडणवीसांनी केलाय। तुम्ही तर करून टाकलं, आता आमच्याकरता खाते वाटप शिल्लकच ठेवलं नाही, माध्यमांनीच खाते वाटप करून टाकलाय। पण तुम्ही जे खाते वाटप केलंय ते सपशेल चुकीचं ठरेल एवढं सांग। जिल्ह्याला नवे पालकमंत्री येत्या काही दिवसात मिळतील। पालकमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू होती, तर येत्या 2 दिवसात पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल अशी माहिती मिळतेय। आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर या संदर्भातली चर्चा होईल आणि 15 ऑगस्टला नवे मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण करतील असं समजतंय। कालच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्रीही मिळणार आहे। मंगळवारी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं बच्चू कडू देखील नाराज असल्याची चर्चा आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज बच्चू कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या भेटीनंतर शेतकऱ्यांना मदतीसाठी मंत्रिपद मिळालं तर बोनसच असेल, तसंच मला दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळतील अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। माझा समावेश झाला का नाही झाला का, बच्चू कडू आहे, तो काही माझ्या डोक्यातला विषय नाही आहे। आमच्या डोक्यात शेतकरी आहे, विकलांग आहे, दुर्लक्षित लोक आहे, हे तर बोनस आहे। मंत्रिपद भेटलं तर अधिक काम चांगलं करू शकतोय, लोकांपर्यंत जाऊ शकतो, मतदारसंघातले काही कामं होते म्हणून आपण करतोय। तसं काही फाट बाव आपल्याला दिलंच पाहिजे, ते शिंदे साहेबांना शब्द दिला, त्याचे शब्द पाळणार, मला त्याच्यावर आत्मविश्वास आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस नाराज आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे अंबादास दानवे यांची वर्णी लागल्यानं काँग्रेस उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याचं समजतंय। नियुक्तीवेळी काँग्रेस पक्षाला विश्वासात घेतलं नाही, उद्धव ठाकरेंकडून साधी विचारणा सुद्धा झाली नाही, म्हणून काँग्रेस नाराज आहे। सरकारमध्येही शिवसेना आणि विरोधी पक्षातही शिवसेनाच असा काँग्रेसचा आक्षेप आहे। त्यामुळे महाविकास आघाडी आहे की नाही यावरही आता शंका व्यक्त केली जाते। दरम्यान विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दावा केला। विरोधी पक्षनेता हा राष्ट्रवादीचा आहे,
वरच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये उपसभापती ह्या शिवसेनेच्या आहेत आणि म्हणून विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला मिळावं ही भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि महाविकास आघाडी म्हणून या पद्धतीचं महाविकास आघाडीचं पालन व्हावं ही आमची भूमिका आहे। त्यामुळे आता अधिवेशनाच्या काळामध्ये भूमिका स्पष्ट होईल आणि त्यावेळेस सगळेजण मिळून आम्ही त्याच्यावरचा निर्णय घेऊ। निवडणूक आयोगासमोरही शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने आलेत। पक्षाचं चिन्ह मिळावे यासाठी संघर्ष करतायत। या दरम्यान उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळालाय। विधान परिषदेमध्ये शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे। विधान परिषदेचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधान परिषदेतील शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे। तसंच शिवसेनेचे औरंगाबादमधील आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यांची चाळण झाली आहे। मोठमोठे खड्डे रस्त्याला पडलेत, त्यामुळे प्रवाशांची आणि वाहन चालकांची मोठीच गैरसोय होते। एका तासाच्या प्रवासाला 2 ते 3 तास मोजावे लागतात, तर बऱ्याचदा अपघाताच्या घटनाही घडल्या। गणेशोत्सव तोंडावर आला असताना ठेकेदार आणि प्रशासनानं यावर लक्ष देण्याची मागणी होतीये। आपण आता आहोत मुंबई गोवा या महामार्गावर आणि या रस्त्याची अक्षरशः चालन झालेली आहे। मोठमोठे खड्डे या रस्त्याला पडलेले आहेत। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे अशा प्रकारचे हे खड्डे याच ठिकाणी नाही आहेत, तर अनेक ठिकाणी हे रस्त्यावर अशा प्रकारचे खड्डे पडलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये अपघात या ठिकाणी होत आहेत आणि हे जे रस्ते खराब झालेले आहेत यावर मात्र प्रशासन, बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार हे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसतंय। काय रस्त्यांची अवस्था काय? एकदम भरपूर रस्ते खराब झालेले आहेत। असे अपघात झालेत का कधी? हा, झाले तर असे एकदम मेलेले आहेत त्या रोडला, इथून इकडे त्या तिकडे कॉर्नरला। कधीपासूनचे हे रस्ते आहेत? हे रस्ते हे झाले 1 महिना होऊन गेला। 1 महिना नवीन रस्ता आहे ना? हा, नवीन रस्ता केलेला होता, आताच केला होता, चांगला केला होता, तरी खराब झाला। तरी खराब झाला। हे त्यामध्ये काही चांगलं काम करत नाही। जामच प्रॉब्लेम होते आता त्याची होणार आहे काही करणार नाही। रात्रीच्या वेळी काही प्रॉब्लेम होतो? जास्त प्रॉब्लेम होतो, पण पावसाच्या दिवसात आधीच प्रॉब्लेम। आता हे गणेशोत्सव तोंडावर आल्याच्या नंतर या खड्ड्यांना बुजवलं जातं का हे पाहणं औत्सुक्याचं असेलच, मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आदेशाचं पालन कुठपर्यंत होतंय आणि एखादा अपघात अजून घडतोय का याची वाट प्रशासन पाहतंय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हा मुंबई महामार्गाचा अत्यंत दयनीय अवस्था झालेला हा जो रस्ता आहे हा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय। प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, पनवेल। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचा 4था दरवाजाही उघडण्यात आलाय। 4 दरवाजांमधून 5712 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होतोय। आतापर्यंत राधानगरी धरणाचे 6 दरवाजे उघडले असून त्यातून 7312 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अतिघाई संकटात नाही या उक्तीची प्रचिती भंडारा जिल्ह्यात आली आहे। अति शहाणपणा करत जलमय झालेल्या रस्त्यावर कार नेणं एका कार चालकाला महागात पडलाय। मोहाडी शहरात चौडेश्वरी मंदिराजवळ मार्गाला लागलेल्या नाल्यातून पुराचं पाणी रस्त्यावर आलं। रस्त्याला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं होतं। दरम्यान हा रस्ता पार करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला, कार पाण्यात तरंगू लागले। यावेळी स्थानिकांनी तात्काळ धाव घेत कारला पकडून ठेवल्यानं कारसह कारमधील दोघांचे प्राण वाचले। मागच्या 3 दिवसांपासून नागपूरला मुसळधार पावसानं झोडपलाय, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत। नद्यांना पूर आला असून अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय। नाग नदीला आलेल्या पुरानं वडोदा गाव जलमय झालंय, त्यामुळे अनेक नागरिक घरामध्ये अडकून पडलेले आहेत। जलस्तर कमी व्हावा याकरता नागरिकांनी गावात असलेला एक पूल जेसीबीनं तोडलाय। जुलै महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी व महापुरामध्ये जे नुकसान झालं त्याचे पंचनामे संपत नाही, तर मागच्या 3 दिवसांमध्ये परत पावसाने विदर्भाला झोडपून काढलेला आहे। जर का तुम्ही एकट्या नागपूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर मागच्या 3 दिवसात 220 मिलीमीटरच्या वर पाऊस झाला, त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये अशा प्रकारचं पाणी शिरलेलं आहे। सध्या मी भंडारा रोडवरील वडोदा या गावी आहे आणि जर का तुम्ही बघितलं
तर अजूनही या गावामध्ये म्हणजे मागच्या 24 तासापासून अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे। बाजूने या गावाच्या नाग नदी जाते, नाग नदीच्या प्रवाहाला जो जोडणारा हा उपनाला म्हणता येईल, या नाल्याचं पाणी इथे साचल्यामुळे आपण बघू शकतो की कशा प्रकारे या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे। लोकांचं घरातून बाहेर निघणं देखील मुश्किल झालेलं आहे। अनेक नागरिक गुडगा पाण्यामधनं रस्ता काढत आहे आणि हे चित्र नागपूरच्या या गावाशिवाय अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे। म्हणजे नागपूर जिल्ह्याचा जर का विचार करायचा झाला तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती आहे, त्यामुळे अनेक नागरिकांचं नुकसान झालेलं आहे। जुलै महिन्यातले पंचनामे संपत नाही, अनेक ठिकाणी पंचनाम्याचं काम सुरू आहे। अशातच आता परत मागच्या 3 दिवसापासून मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला विदर्भाला झोडपलेलं आहे। इथले जे नागरिक आहेत त्यांनी थोड्या वेळाआधी इथे समोर एक पूल आहे, तो पूल तोडला, त्यामुळे आता पाण्याची पातळी हळूहळू कमी होताना दिसत आहे। कारण की नाग नदीच्या पुरामुळे या नाल्याचं जे पाणी आहे ते पुढे जात नव्हतं, त्यामुळे या भागामध्ये पूर्ण पूर परिस्थिती आहे आणि मागच्या 24 तासापासून हे चित्र आहे। स्थानिक नागरिक आहे ज्यांनी या भागामध्ये काम केलं, जिल्हा परिषद सदस्य आहे, त्यांना आपण विचारूया। मला एक सांगा, किती नुकसान आहे या भागामध्ये आणि हे काय कारण आहे या सगळ्या परिस्थितीला? शेतमालाचं नुकसान तर वेगळा भाग आहे, ते तर प्रचंड नुकसान आहे, परंतु त्या व्यतिरिक्त वस्त्यांमध्ये पाणी घुसलेलं आहे। आज आपण सकाळपासून बघितलं, भुगावमध्ये वस्त्यांमध्ये पाणी घुसलेलं आहे, वडोद्यामध्ये एक संपूर्ण वस्ती ही पाण्यामध्ये जलमय झाल्यासारखी परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळे या वस्तीला रेस्क्यू करायसाठी पण दुसरा मार्ग नव्हता, म्हणून आम्ही आज सकाळपासून बघितलं आणि जेव्हा धोक्यामध्ये ही वस्ती यायला लागली त्यावेळी पलीकडे एक आश्रम आणि 2 पूल बांधलेले होते, ज्या पुलामुळे या पाण्याला थोप मिळाली होती आणि गावामध्ये पाणी घुसलेलं होतं आणि म्हणून आपण एक पूल तोडलेला आहे JCB आणून आणि दुसरा पूल तोडायचं देखील काम आता सुरू आहे। व्हिडिओ प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, वडोदा, नागपूर। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त इचलकरंजीत होळीच्या स्पर्धेचा थरार बघायला मिळाला। पंचगंगा नदीत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। नदीमध्ये ठराविक अंतरावरून 5 राऊंड मारणाऱ्या स्पर्धकाला विजयी घोषित करण्यात आलं। देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे। यात आनंदाची गोष्ट म्हणजे देशाच्या राष्ट्रपतीपदी पहिल्यांदाच द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने आदिवासी महिलेला स्थान मिळालंय। पण त्याच वेळी देशातील काही भागातले आदिवासी मात्र आज सुद्धा मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। मनमाड शहरातील बुरकुलवाडीतील स्थिती जागतिक आदिवासी दिनी खरंच विचार करायला लावणारी आहे। आदिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित, मनमाडच्या बुरकलवाडीत विदारक चित्र। ना रस्ता ना वीज, समस्यांचा विळखा। ही आहे मनमाड शहरातील बुरकुलवाडी। आदिवासी बांधवांचं वास्तव्य असलेल्या या भागामध्ये जायला ना पक्का रस्ता आहे, ना गटार, ना कुठली सुविधा। विजेचे खांब तर उभे आहेत पण वीज पुरवठा काही होत नाही। बुरकुलवाडी परिसर मनमाड नगर परिषदेच्या हद्दीत येतो। पिढ्यानपिढ्या इथं आदिवासी समाजाचं वास्तव्य आहे, पण इतकी वर्ष उलटून सुद्धा या वस्तीत मूलभूत सुविधाही पोहोचलेल्या नाहीत। आणि कचरा गाडी नाही येत आमच्याकडं, गटरची सोय नाही, रस्त्या पुढूनच वात्या आल्या पाण्याच्या, उन्हाळ्याच्या, पोरं आजारी होत्या, काही ताप थंडी पोरांना। आता आमचे दिवस असेच चालले तर आमची काहीच सुविधा नाही इकडं। आम्हाला रोड पाहिजेत, आम्हाला गटार पाहिजे, घरात नळ नाही, एकच नळ आहे आम्हाला, नळा डोक्यावर पाणी व्हावं लागतं त्या तिडून। या वस्तीमध्ये 2 ठिकाणी पाईप टाकण्यात आले। या पाईपमधनं महिन्यातनं 2 वेळेला पाणी पुरवठा केला जातो। रस्ते आणि गटार नसल्यानं घरासमोर घाण पाणी तुंबतं। शौचालय नसल्यामुळं महिलांची मोठी अडचण होते। मतदानापुरते म्हणते आम्ही हे करू आम्ही ते करू, कोणीच काय करते नाही। तक्रारी सगळ्या केल्या पण कोणी येत नाही, परत येती नाही, ढुकती नाही, पाहती नाही कोणी। फरशी पूल वाहून गेल्यामुळं जीव धोक्यात घालून नदी ओलांडून मुलांना शाळेत जावं लागतं। त्यातही नदीला जर पूर आला तर मुलांना सक्तीची सुट्टी घ्यावी लागते। पुरातून जाता नाही येत ना त्या मग घरीच बसावं लागतं। गिड पूल बांधून द्यायला पाहिजे छोटा। नगर परिषद, विधानसभा आणि लोकसभा या 3ही निवडणुकीत
मतदानासाठी या मतदारांची मतं मिळवण्यासाठी नेते मोठमोठी आश्वासनं देतात, पण निवडणुका झाल्या की कुणीच या आदिवासी वस्तीकडे ढुंकून पाहत सुद्धा नाही. देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्यानंतर सरकारकडून या आदिवासींना आता विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत एवढीच अपेक्षा. आदिवासी समाजाच्या समस्या सुटाव्या, त्यांना सुविधा मिळाव्या यासाठी केंद्र शासन असो किंवा राज्य शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतं. मात्र आदिवासी समाजापर्यंत त्या सुविधा अद्यापही पोहोचलेल्या नाही. अनेक समस्यांना त्यांना आजही तोंड द्यावं लागत आहे. मग हा निधी जातो तरी कुठं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपले गुरुबंधू चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी अनोखी राखी बनवली आहे. भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवल्या आहेत. बीज राख्यांची निर्मिती करून त्यांनी करत असलेल्या कार्याप्रती आपण किती एकनिष्ठ आहोत, एकरूप झालेलो आहोत हेच दाखवून दिलंय. मध्ये अजून काही महत्त्वाच्या घडामोडी बघूयात. अहमदाबाद येथील एका भीषण अपघाताचा एक सीसीटीव्ही समोर आलाय. अहमदाबादमधला हा व्हिडिओ आहे. भरधाव बसनं एका रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात ही रिक्षा उलटून या रिक्षा चालकाचा मृत्यू झालेला आहे. एका बसनं रिक्षाला धडक दिली आणि या रिक्षातल्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. भरधाव बस होती जिची रिक्षाला धडक बसली. जागीच मृत्यू झाला या रिक्षा चालकाचा. सीसीटीव्हीत ही सगळी घटना कैद झाली. अंगावर काटा आणणारी, हृदयद्रावक अशी ही घटना आहे.